स्वामी घे काय करता ते मी स्कोरिंग करतो स्वामीला कमेंट करायला तू ये घे मी करते ते स्वामी घे घे दोन बोल स्वामी बोललाय पहिला कॉन्फिडन्स आहे त्याला घे स्वामी मी करते स्कोरिंग तू ये अटक स्वामीला आहे कॉन्फिडन्स काय रे ये हो ये तू स्वामी माहिती ना ये गणपतापुराला टीव्ही लावली तू आता मी आमकाच बोलला हॅलो 5 झाले 5 3 बॉल बोल स्कोर सांग गोलवर चल डॉटला 0 करते ना हॅलो 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 पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू हा बोलला ना ऐका ना पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील किशोर पहिल्या षटकाच्या समांतर धावसंख्या 6 कोण बॉलर गौतम पाटील दुसरं षटक घेऊन येतात ते गौतम सामना करेल तो किशोर सुरेख फटका आणि
निर्धाव चेंडू. धावसंख्या 8. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करतील ते किशोर. आणि काय रे बंद आहे ह्यो. हॅलो. आणि जेल सोडलेला आहे इकडे प्रवीण पाटील बाबू यांनी. आणि थ्रो चुकीचा आहे आणि ते रनआउटची संधी. आणि थर्ड अंपायरकडे जात आहे आपण. तू करतो का नाही पण तो करतो त्याला मिक्सर मिक्सर का And it's OUT out. नको नको नाही मी बरोबर बोलतो. अर्पित आणि मैदानात दुसरा बॅट्समॅन निशात पाटील. किती बॉल झालं? 4 बॉल झालं ना? कला हा दोघं आणि या षटकातला 5वा चेंडू. सामना करतील निशात पाटील. आणि धावसंख्या झाली ती 11 धावा. आणि कव्हरच्या दिशेने सुरेख असा ड्राईव्ह केलेला आहे निशात पाटील यांनी. आणि धावसंख्या झालेली आहे ती 12. 2 विकेट आणि लास्ट बॉल टू गो. आणि दुसऱ्या षटकातला लास्ट चेंडू. सामना करतील गंगाधर. आणि कट करण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू. आणि षटक संपलेलं आहे दुसरं. धावसंख्या 12. बंद कर मी बोलायचं बंद कर चालू आहे.
आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलेलं आहे म्हणजे प्रवीण पाटील बाबू DBN लाईव्हचे कॅमेरामॅन. बघूया कशा प्रकाराने गोलंदाजी करतात. आणि तिसऱ्या षटकातला पहिलाच बॉल सामना करतील निशाद पाटील. आणि सुरेख असा फटका निशाद पाटील यांच्या बॅटीतून 6 धावा. ह्या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 18. 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरीचा पहिला बॉल. सुरेख अशी गोलंदाजी प्रवीण पाटील यांच्याकडून. ब्लॉक होलचा चेंडू टाकलेला पण विकेट नाही भेटला. आणि जर प्रवीण पाटील बाबू यांनी हॅट्रिक घेतली तर साहिल मांगेलाकडून 500 रुपयाचा पारितोषिक. प्रशांत पाटीलनी पण पारितोषिक लावलेलं आहे 500 रुपये. आणि सुरेख असा फटका. फिल्डिंग करतील कोण आहे? बंधू पाटील. पण आणि मिस फील्ड झालेली आहे इकडे पण धाव काय काढू नाही शकले. फिल्डर होते हरेश मांगेला. सुरेख असा फटका निशाद पाटील यांच्या बॅटीतून पण बंधू पाटील यांचा सुरेख झेल आणि प्रवीण पाटील बाबू यांना विकेट भेटतोय. धन्यवाद. आणि मैदानात नवीन बॅटर रितेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि जर प्रवीण पाडी बाबू यांनी अजून एक विकेट घेतला तर 1000 रुपयाचा पारितोषिक प्रशांत भगत यांच्याकडून. सुरेख असा फुलटॉस चेंडू पण 1 रन कंप्लीट झालेले आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मिस फिल्डिंग. धनंजय मांगेला होते तिकडे. तीन षटकं पूर्ण झालेली आहेत आणि स्कोर 24 वर 3 विकेट. लास्टचा षटक बाकी आहे.
कट केलेला आहे गंगाधर यांनी आणि बॉल चाललेला आहे सीमारेषा बाहेर, चौकार. आणि ह्यानंतर होणारा सामना गरज स्पोर्ट्स वर्सेस वेद 11. आणि गरज स्पोर्ट्सचे युवा सितारे खुशाल पाटील आमच्यासोबत कॉमेंट्री कक्षात आहेत. राकेश राठोडचा सुरेख असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू. आणि ह्यानंतर होणारा सामना घरट स्पोर्ट्स आणि वेद 11चे कॅप्टन लवकर टॉस करण्यासाठी या. आणि मैदानात नवीन बॅट्समॅन सुनील पाटील. या ओव्हरीतले शेवटच्या षटकातले 3 बॉल बाकी आहेत आणि स्कोर 28, 4 विकेट. सुरेख असा फटका सुनील पाटील यांच्या बॅटेतून आणि गौतम सतरक्ष करतील. आणि या एक धावानुसार स्कोरबोर्ड 29, 4 विकेट, 2 बॉल बाकी. सुरेख असा फटका, 2 धाव. गौतम पाटील बॉलला फील्ड करतील आणि रनआउटची संधी, पण थोडं चुकीचा झाला म्हणून रनआउट नाही भेटला. 2 रन काढले आणि या ओव्हरीचा लास्टचा चेंडू. मोठा फटका मारण्याची संधी, पण बॅटीची एज घेऊन कव्हरच्या दिशेने जाऊन 1 रन. आणि 4 ओव्हरीत 32-33चा टार्गेट. आणि इकडे मांगेला अलीचा वंडर बॉय जीत प्रकाश मांगेला कॉमेंट्री कक्षात आलेले आहेत. आणि आपल्याला मैदानात सनी मात्रे पण दिसणार आहेत बॉलिंग करताना, बघूया. आणि हा जरा भिवंडीवरून आलेला आहे सनी पाटील. हॅलो 33 रनांचं
मग तेच 33 रनांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जेम्स बॉन्ड 5607 यांनी प्राप्ती वॉरियर्ससाठी. आणि भगतवाडीतला वंडरबॉय अर्पित पाटील. आणि कॉमेंट्री कक्षात धनंजय पाटील यांचं स्वागत. आता ते आपल्या वेळेला जुळतील कॉमेंट्री करण्यासाठी. चिक हॅलो चिक. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित नारंगी प्रीमियर लीग गावकप म्हटलं तर इथे नवतरुण खेळाडू आहेत, होतकरू खेळाडू आहेत, त्यांनाही चान्स मिळत असतो. आपल्या 40+ लिजंड खेळाडू आहेत, मास्टर खेळाडू आहेत, तेही तुम्हाला एकत्रितपणे खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि NCC A चे खेळाडू, NCC B चे खेळाडू तेही तुम्हाला आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळत आहेत. दोन संघादरम्यान सुरू असलेली महत्वाची मॅच आहेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, बलाढ्य आहेत. मॅच मात्र महत्वाचं असणार आहेत. काय या मॅच मध्ये काय घडामोडी घडणार आहेत तेही आपण पाहणार आहोत. एका बाजूने या सामन्याचं लक्ष जर पाहिलं तर 33 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. प्राप्ती वॉरियर्स नरेशजी पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड 5607 भावेशजी पाटील यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला गौतम पाटील, दुसऱ्या बाजूला निशांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या जोडीनं गावकपच्या इतिहासामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत करून दाखवलेली आहेत. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये ती कामगिरी करतायत का हेही पाहण्यासारखं असणार आहे. आणि कशा प्रकारे षटक टाकलं जाईल याच्यावरती देखील नजर असणार आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊया, सामन्याच्या दिशेने जाऊया. महत्वाचा मॅच आहे कारण लक्ष 33 आहेत. 4 षटकांचा मॅच आहे, 33 लक्ष आहेत. पहिलं षटक बरोबर पॅव्हिलियन एंडच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत मिस्टर निशाद. याही खेळाडूंना चांगली कामगिरी नेहमी हे मैदान असू द्यात किंवा या परिसराच्या बाहेर जात असताना अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नारंगीचा संघ ज्यावेळी खेळत असतो त्यावेळी निशाद यांनी कामगिरी चांगली करून दाखवलेली आहेत. आज पहिला दिवस आहे NPLचा नारंगी प्रीमियर लीगचा आणि या पहिल्या दिवसामध्ये कशा प्रकारे तो कामगिरी करेल. कारण प्रत्येक संघाला 4 संधी आहेत, प्रत्येक संघाला 4 मॅच खेळण्याची संधी मिळणार आहेत. त्यामुळे कुठला संघ असेल जो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल ते 3 दिवसामध्ये तुम्हाला माहित पडेल. पहिला बॉल ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल, फटका चांगला खेळला, एक्स्ट्रा तिथून क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. बॉलला अडवलाय, 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धाबा पाहायला मिळाल्यात. सुरुवातीच्या कालावधीमध्ये फिल्डिंग करत असताना प्राप्ती वॉरियर्सनं चांगली फिल्डिंग केली, समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला जेम्स बॉन्ड 5607 ला. आणि पहिला मॅच जरी जेम्स बॉन्ड 560 न गमावला परंतु ही मॅच त्यांना जिंकायची आहेत याच उद्देशाने ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तर दुसऱ्या बाजूला पहिला विजय मिळवत असताना प्रयत्न करायचे आहेत ते टीम प्राप्ती वॉरियर्सला नरेशजी पाटील यांच्या संघाला पाहूयात कशा प्रकारे करतायत. लोवर फुलटच बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ऑन साइडला बॉलला वळवलाय, 2 पायांच्या अगदीमधून हा बॉल निघून जात असताना तिथे 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 4च्या घरामध्ये. सुरुवात चांगली आहे, फ्लाइंग स्टार्ट आहेत. गौतम एका बाजूला, गौतम यांना माहित आहे, दुसऱ्या बाजूनं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर मिस्टर निशांत यांनाही माहित आहेत की चांगली कामगिरी करायची आहे, स्ट्राईक रोटेशन करायचं आहे आणि त्या प्रयत्नामध्ये दोन्ही खेळाडू दिसत आहेत. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पंच घोषित करतायत.
पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, बॉल जोपर्यंत फील केलेत तोपर्यंत संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 5. पहिलं 3 बॉलचा खेळ संपलाय. 21 बॉल 28 धावांचं लक्ष हे मैदानावरती असणार आहे. जेम्स बॉन्ड 5607 वर्सेस प्राप्ती वॉरियर्स या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, बॉलला अडवलं गेलं, फिल्डिंग चांगली केलं, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपला, धावा फलकावरती 5. 20 बॉलमध्ये 28 धावा हे मॅचचं समीकरण. गौतम पाटील निशांत पाटील ही जोडी सध्या तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीवरती निशांत पहिल्या 2 बॉलवरती 2 डबल, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट टाकलायत. हे खूप महत्वाचे असणार आहेत. या सत्रामध्ये 33 धावा देखील खूप महत्वाच्या असू शकतायत, परंतु ते प्रयत्न मैदानाच्या मध्ये करून दाखवावे लागतील गोलंदाज निशांत यांना. आणखीन एक चांगला बॉल हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू येतोय, तिथे ऍक्शन रिॲक्शन प्रतिक्रिया क्रियेवरती दिली जात आहेत. आणि आमचे मयूर देखील आहेत, ते देखील सध्या खुश आहेत, कारण ते देखील सध्या वॉच करतात सामना. तिथे MI आणि GT समर्थक आहेत. मयूर आमचे डीजे खास करून MI चे कट्टर समर्थक आहेत. आणि सध्या शेवटचा बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हलकासा बाहेर निघालाय. पंचाने सांगितलंय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. पहिला 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. रन झाला 6. शेवटचा बॉल 6 धावा. फटका चांगला खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सनी बॉलचा पाठला करतो. चेंडू मात्र सनीच्या अगदी जवळपास दूरवरून निघून जाईल. मिस्टेक केले सनीनं. सुरुवातीलाच पॉझिटिव्ह अप्रोच दिसला नाही आणि सनीच्या हातामधून चेंडू निसरत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा झाला 10. 18 बॉल मध्ये 23 धावेची गरज. गरज स्पोर्ट्स आणि वेद 11. पुढचा मॅच होईल टीम गरज स्पोर्ट्स आणि वेद 11 चे कॅप्टन आपण तयार राहा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल गरज स्पोर्ट्स वर्सेस वेद 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण त्वरित त्या ठिकाणी केला जाईल टॉस. मॅच क्रमांक 6. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 10. 18 बॉल मध्ये 23 धावा. किती झाल्या? आणि एक ओव्हरीचा पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे, त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण तयार राहा. एक ओव्हर 10 रन. 18 बॉल मध्ये 23 धावेचं लक्ष असणार आहे. किशोर पाटील आलेत सेकंड ओव्हर साठी. दुसऱ्या षटकासाठी मैदानावरती गोलंदाजी मार्गवरती दाखल होतात किशोर पाटील. कशा प्रकारे गोलंदाजी करतात पाहूयात. एक ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 10. स्विच हिट. सुंदर टायमिंग. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होईल. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4. रन 4 ने वाढल्या जाऊन पोहोचल्यात 14 वरती. 1.1 चेंडू खेळ संपला. धावा धावफलकावरती 14. 17 बॉल 19 धावेचं लक्ष मैदानावरती अजून असणार आहेत. पहिल्याच बॉलवरती किशोर यांचं स्वागत केलं चौकारानं 4 धावेने. चांगली सुरुवात.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्या त्यानं चेंडूला मात्र ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक वेगाने सनी बॉलवरती पुढे आलाय. त्यांना फिल्डिंग केल्या बॉलला. एक धाव येत असताना पाहायला मिळतात संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलेत तर जाऊन पोहोचत असताना संघाची धावसंख्या 15 धावा. 1.2 overs 15 विदाउट लॉस. नाउ टार्गेट 33 रन ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल आलाय. सरळ यष्टी उद्ध्वस्त करत असताना निशांत पाटील यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मोठी विकेट प्राप्ती वॉरियर्ससाठी. निशांत पाटील आउट. पाहूयात नवीन बॅटर कोण येत आहेत. संतोष पाटील बंधू तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. आता ही बंधूंची जोडी आहे ती सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संतोष पाटील बंधू आणि त्यांचेच बंधू, दुसऱ्या बाजूला गौतम पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. चला नवीन बॅटर मैदानावरती संतोष पाटील बंधू येतात. 18 धावेचं लक्ष अजूनही असणार. 15 बॉलचा खेळ बाकी असेल. 33चं टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलं. नेक्स्ट बॉल. ओ द विकेट. ओ चांगला बॉल. फक्त त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. तिथे खेळाडू तैनात बॉल अडवलाय. स्वतः भावेश पाटील त्या ठिकाणी फील्ड करत असताना पाहायला मिळत आहेत. स्वतः संघाचे संघ मालक आहेत. फील्ड करत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर 16 एक गडी बाद. येणारे 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये 17 धावेचं लक्ष आहेत. टीम प्राप्ती वॉरियर्सला जेम्स बॉन्ड 5607 या संघाच्या अगेन्स्ट. फटका पुण्यात आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला. तिथे मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. फिल्डिंग चांगली करतायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धाव फलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचते 17 धावा. हे गंगाधर फील्ड करत असताना पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल या षटकादरम्यान. धावसंख्या 17 धावा. पुण्याचा लोवर फुल टच बॉल. त्याला मात्र आपण पाहिलं तर हलक्यात चेंडूला वळवलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक पुण्याचा गंगाधर चेंडूवरती पुढे येत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 18 धावा एक गडी बाद. येणारे बॉल असतील मैदानावरती 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायच्यात 15. 12 बॉल मध्ये 15 धावेचं लक्ष आहेत. काय हा सामना जेम्स बॉन्ड की पुन्हा एकदा प्राप्ती वॉरियर्स आपल्या पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की पहिला विजय मागच्या मॅच मध्ये जो नाही मिळाला तो मिळवण्याचा प्रयत्न करतोय जेम्स बॉन्ड 5607 चा संघ. तेही पाहण्यासारखं असणार आहे. सनी मात्रे मॅन फ्रॉम भगत अली. भगत अलीचे खेळाडू सनी मात्रे सध्या मैदानावरती येत आहेत. त्यांच्या समोर 6 बॉल त्यांना चांगले टाकायचे या मॅच मध्ये आणि समोर जेही खेळाडू आहेत तेही भगत अलीचे आहेत. संतोष पाटील बंधू, त्यांचेच बंधू गौतम पाटील, त्यांच्याच अगेन्स्ट आपण पाहिलं तर सनी या नांदलाय. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला. खोलवा टप्प्याचा बॉल. ड्राईव्ह केलाय. किशोर वेगाने पुढे आलात. फिल्डिंग चांगली केलात. एक मिळालं दुसऱ्यासाठी व्हायचं पण नाही थांबवलंय. यू वेट म्हणून म्हणत असताना पाहायला मिळतात एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा जर पाहिला तर जाऊन पोहोचतायत 19 धावा एक गडी बाद. 11 बॉल मध्ये 14 धावेचं लक्ष. गौतम पाटील खेळतात 6 मध्ये 11. 183च्या स्ट्राईक रेटनं एक चौकार त्यांनी ठोकलाय. तयार गोलंदाज सनी.
सनीचा फुलटच बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, बॉलला फील्ड करत असताना पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 20 धावा. 10 चेंडूमध्ये 13 धावेचं लक्ष या सामन्याला जिंकण्यासाठी आहेत. ओव्हर द विकेट. खराब बॉल होता परंतु त्याचा फायदा तितका नाही झाला. पंच धीरज पाटील दर्शवत आहेत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा मिळाल्यात. 10 मध्ये आता 12 धावेची गरज असेल. 21 झाल्यात. एक गडी बाद. प्राप्ती वॉरियर्स नेहमी नारंगी प्रीमियर लीगच्या प्रत्येक पर्वामध्ये या खास करून संघानं पारितोषिक पटकावलेलं आहे. चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षकाने केलाय बी मिस्टेक. बॉल निघून गेलाय. पंचांचा सिग्नल पाहूयात. पंचाने दर्शवलाय वन बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. हो कौशल पाटीलने चुकी केल्यात. हा कॅच खूप महत्वाचा होता. हा कॅच या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकला असता आणि सामन्याचा बदल घडवणारा कॅच असू शकला असता. 9 चेंडूमध्ये 8 धावेची गरज. रन झाल्यात 25. 9 मध्ये 8 करायचे आहेत. स्ट्राईक रेटला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतात मिस्टर संतोष पाटील बंधू. तीन बॉलचा खेळ बाकी आहेत. 25 ला 1 विकेट. 9 चेंडू मध्ये 8 धावा. हे या मॅचचं समीकरण. प्राप्ती वॉरियर्स वर्सेस जेम्स बॉन्ड. फुलटच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळतात. 8-8. अगदी 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट NPL 2025. 8-8. शॉर्ट पूल केलाय बॉलला. हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध. निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4.5. सात बॉल मॅच जिंकण्यासाठी 4 धावेचं लक्ष. शेवटचा बॉल निर्णायक बॉल असणार आहे. 7 बॉल मध्ये 4. एक झेल सुटला. त्याचं रूपांतर काय झालं चौकारामध्ये. त्याच्यानंतर डॉट. त्याच्यानंतर पुन्हा चौकार आलात आणि मॅच मध्ये जेम्स बॉन्ड संघ थोडा आता कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतोय. सात 4 आणि फटका चाललाय पाठीमागच्या दिशेने फाईन लेगला. क्लिअर होणारा हा चौकार येत असताना पाहायला मिळतोय आणि हा सामना मात्र मैदानावरती जिंकलाय टीम प्राप्ती वॉरियर्स. सुरुवात विजयानं केलाय. सुरुवात श्री गणेशच्या विजयानं करत असताना चांगली सुरुवात पाहायला मिळतात. या वर्षाची NPL ची 2025 ची पहिली सुरुवात केली प्राप्ती वॉरियर्स विजयानं. अभिनंदन त्यांचं असणार आहेत. हार्ड लक जेम्स बॉन्ड. 5607. काहीशा मिस्टेक घडल्या त्या टीम कडून. त्या मिस्टेकच या मॅच मध्ये महत्वाच्या ठरत असताना पाहायला मिळाल्यात आणि येणाऱ्या पुढच्या मॅचेस साठी प्राप्ती वॉरियर्सला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. काहीच वेळामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र या ठिकाणी घोषित केला जाईल. संपूर्ण टीम स्क्वॉड त्या ठिकाणी खुश आहेत. प्रवीण पाटील, हरेश आहेत, निशांत आहेत, जयेंद्र आहेत, विष्णू आहेत, धनंजय आहेत. त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर राकेश आणि जगदीश भोईर. संपूर्ण टीम स्क्वॉड खुश. स्वतः संघ मालक नरेश दादा तेही खुश आहेत कारण टीमनं खूप चांगली कामगिरी केली. प्राप्ती वॉरियर्स विजयानं शंख नाट करत असताना पाहायला मिळालं.